गाईज कसे आहात तुम्ही सगळे. आणि आज मी मराठीत ब्लॉग करणार आहे कारण ही पुण्याची सिरीज मला पूर्ण मराठीत करायची आहे. आणि येस, मी आलो आहे पुण्याला. आणि वेलकम गाईज टू पुणे ब्लॉग. लेट स्टार्ट द ब्लॉग. तर गाईज हा ॲक्च्युली आपला ब्लॉग सुरू होतो कराडपासनं, म्हणजे आपल्या घरापासनं. तर आधी आपण माझी सगळी कराड टू पुणे जर्नी पाहू आणि मग इथनंच हा ब्लॉग कंटिन्यू करू. बाय बाय टू द पास्ट. सो फायनली मी पुण्याला पोचलो. आणि बाय द वे मी पोचलो होतो 4 वाजता पुण्यात. आणि आत्ता ऑलमोस्ट 7:30 झालेले आहेत, कारण आल्यावर मी इतका गाढ झोपलो होतो, बाप रे बाप, इतका गाढ झोपलो होतो. तर पुण्यात मी का आलेलो आहे ते एक सिक्रेट आहे, ते कोणालाही सांगणार नाही मी. पण मी आलेलो आहे माझ्या ताईच्या घरी. येस, माझ्या ताईच्या घरी मी आलेलो आहे. आणि इथं माझ्या 2 ताया राहतात. तर त्यातली एक बाहेर गेली आत्ता सध्या. मग त्या दोघी आल्यावर मी दाखवतो, त्यांना भेटवतो. त्या दोघी आल्यावर मी त्यांना भेटवतोच तुम्हाला. तोपर्यंत या लेट्स वेट फॉर हर टू कम. आणि मागच्या क्लिपमध्ये जे की म्हणलं की सिक्रेट आहे, ते सिक्रेट काय नाही. वेकेशनसाठी आलेलो आहे पुण्यात आणि तबला प्रॅक्टिस करायसाठी आलेलो आहे. कारण ह्या दोघांमधली एक ताई तबला वाजवते आणि मी तर तबला वाजवतोच, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर आम्ही दोघं इथे मिळून तबल्याची प्रॅक्टिससुद्धा करू शकू अशा ह्यानी मी इथं आलेलो आहे. तर हां, तुम्हाला अजून एक अपडेट द्यायचा होता. तुम्ही जर बघितलं असेल माझ्या चॅनलकडे, तर सगळे गेमिंगचे व्हिडिओ मी काढलेले आहेत सगळे. कारण थोडासा मी विचार केला आणि मला असं वाटलं की गेमिंग आता खूप कंटाळा येतो मला करायला. सो सगळे गेमिंगचे व्हिडिओ मी डिलीट केलेले आहेत चॅनलवरनं. A to Z सगळे गेमिंगचे लाईव्ह स्ट्रीम्स असतील, गेम्स असतील, काही असेल, सगळं डिलीट केलेलं आहे. फक्त आता आपण हे एक असं एंटरटेनमेंट चॅनल, गेमिंग चॅनल, जे सुरुवात मी फ्रॉम गेमिंग केली होती, ती आता सुरुवात आपण मागे सोडून एक स्टेप पुढे जाणार आहे. आणि आपण एंटरटेनमेंट चॅनल म्हणून हे चॅनल आता पुढे नेणार आहोत. तर याच्यावर व्लॉग्स, तबल्याचे व्हिडिओज, म्युझिक व्हिडिओज एक्सेट्रा असं येत राहतील, किंवा चॅलेंज व्हिडिओज असतील आपले, असे येत राहतील. पण आता गेमिंगचे व्हिडिओज ह्या चॅनलवर नाही येणार. तर जेवढे माझे गेमिंग फॅन असतील त्यांना सगळ्यांना सॉरी, कारण मी तुम्हाला ह्या सगळ्या व्हिडिओजमधनं गेमिंग एवढीच एंटरटेनमेंट देणार आहे. सो आता आपण आपल्या ताई येण्याची वाट बघू. ती आल्यावर मी तुम्हाला दोन्ही ताईंना इंट्रोड्यूस करेन. काय नेमकी इंट्रोडक्शन कशासाठी, काय मला सांग. आपण पुणे सिरीजचा व्लॉग शूट करतोय. व्लॉग नंबर 1 आहे. हां, इथं सुरुवात आहे. हॅलो गाईज, मी मोनाली, चैतन्यची बहीण. सो चैतन्य आमच्याकडे आलेलं आहे पुण्याला. सो आमचं चाललं आहे प्लॅनिंग 1 by 1. सो लेट स्टार्ट. हॅलो, माझे नाव प्रतिमा, चैतन्याची बहीण. आम्ही शूट करतोय पुणे सिरीज.
एक दार आहे, या दाराच्या मागे काय मी पण बघितलेलं. वा, मस्त स्पेशियस रूम आहे आतमध्ये, पण ती बंद आहे कारण ती प्रायव्हेट आहे. इथे टॉयलेट आहे. ही एक रूमचा वाईड अँगल व्ह्यू नंतर देईन मी, आत्ता नाही. हा इकडे एक बेड आहे. इथं आमचा हॉल आहे. इथं आमची मोनाली ताई आहे. इथं आमची प्रतिमा ताई आहे. आणि हॉलमधनं जर आपण आतमध्ये गेलो तर इथे आपलं किचन आहे. किचनचं लाईट कुठे आहे? किचनचं लाईट इथे आहे. हां, हे आपलं क्यूटचं छोटंसं किचन आहे. आणि इकडे बाथरूम आहे. तर आता मी दोन्ही रूमचं एक वाईड अँगल व्ह्यू देतो तुम्हाला. ह्या वाईड अँगल व्ह्यूची क्वालिटी खूप बेकार आहे, पण हा वाईड अँगल व्ह्यू आहे किचनचा. आणि असाच हा वाईड अँगल व्ह्यू आहे आपल्या हॉलचा. हे आपलं क्यूटचं पुण्याच्या तायांचं घर आहे. माझी मैत्रीण ती BPOमध्ये काम करते. कस्टमर तिला जाम शिवाय देतात. शिवाय दिल्यानंतर ती इतकी गरम होती की लिटरली मला अशी हवा घालायला लागते. बघा, लेट्स सी. काय तर डोकं शांत ठेवण्यासाठी आणि कस्टमरला वाचवण्यासाठी. A few inches later. तर आता आम्हाला तिघांनाही खूपच भूक लागलेली आहे आणि फर्स्ट डेच आहे आपल्या पुण्यात, पण तरीही आज मी कुकिंग करणार आहे. ये, आणि तुम्हाला माझी कुकिंग स्किल माहितीच आहेत. त्यांना डाऊट आहे त्या दोघांना, कारण त्यांना मी पहिल्यांदा माझ्या हातचं खाऊ घालणार आहे. पण तरी तुम्हाला माहितीच आहे, आपण बनाना शेक वेक केलेला आहे लहानपणी, खूप 2 वर्ष झाली त्याला. व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. तर आज आपण करणार आहोत फ्राईड राईस. येस, चायनीज आपला बेत आहे आज. ऑनली फ्राईड राईस आज आपण करणार आहोत. आणि तर आता आपलं त्याचं सामान आणायला जायला लागणार आहे. तर आधी आपण घरात काय काय बघूया. आम्ही इतक्या बाटल्या गोळा केल्यात ना की बस. आम्ही थोड्या दिवसात भंगारचा ह्यांचा साईड बिझनेस करण्याचा पण प्लॅन आहे. पृथ्वीवर सगळं प्लास्टिक गोळा करून आमच्याकडे जतन करून ठेवण्याचं काम उचललेलं आहे. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. बघू शकता जवळपास सगळे ब्रँड्स आपल्याला इथे दिसतील, कुठलाही नाही असं नाही आहे. तुम्ही दोघं काय ते चाललंय. प्रतिमा ताईचं काहीतरी म्हणणं आहे, आपण तिचं म्हणणं ऐकून घेऊया. तिचं चाललंय, तिला डिस्टर्ब नको करायला आपण. हिचं काय काम नाही चाललेलं, हिला डिस्टर्बच करतोय आपण. रिकाम टेकडीचे मी कामच नाही करत. तरी तर आता सध्या आवरावरी चालली. Just then. तर काही आता आपण फायनली बाहेर जात आहोत आपलं सामान आणायला. किचन क्लीन झालेलं आहे, आल्यावर आपल्याला किचनच दिसणार आहे. सो आता आपण लेट्स गो आउटसाईड फॉर ब्रिंगिंग द सामान जे आपल्याकडे नाही आहे. त्यांना सबस्क्राईब करायला सांगू आपण. तर फायनली आपण भरपूर काय काय घेतलेलं आहे. तांदूळ घरी होता तरी माझ्यात मस्ती आहे म्हणून मी घ्यायला लावलेला आहे इकडे. आता आपण घरी जाऊन काय काय घेतले ते नीट बघूया. काका हाय करा इकडे व्लॉगमध्ये. सबस्क्रायबर वाढले पाहिजे. वाढले पाहिजे. काका हे थोडं इथे ठेवतो. तर हे वाढली पाहिजे, यांची कस्टमर वाढली पाहिजे. This is business. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111,
तर हे इथल्या चौकातलं जे गणेश A1 सँडविच आहे, इथं खूप ब्रँडमधलं सँडविच मिळते. आता आपलं हे गरम सँडविच जात आहे, चीज सँडविच आतमध्ये. आज आपण फूड ब्लॉगिंग करतोय, काय काय केलं नाही. व्यू अंकल आप इसमें क्या डालते? ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है। अंकल भागो बोलेंगे, भागो, पहली फुर्सत में भागो. आणि हे आपलं सामान आहे, आम्ही इथे ठेवलंय. आपलं सँडविच गरम होतंय, आपण ते बाहेर आल्यावर शूट करू. पण मोनाली ताईच्या गुगल पेला जो बॅलन्स आहे तो बघूया. भरपूर आहे, 6 कोटी रुपये. आपण बघूया, हे बघा. त्यातला डेसिमल पॉईंट काढला तर 600 रुपये, डेसिमल पॉईंट धरला तर 6 रुपये आहेत अकाउंटमध्ये. कसं वाटतंय तुम्हाला? विकेल लागून तुम्हाला कसं वाटते? कसं वाटणार आहे? हा 6.27 असं बघून कसं वाटणार आहे सांगा. बट स्टील वी आर हिअर टू ईट सँडविच. येस येस येस. आपलं सँडविच रेडी आहे या ठिकाणी. अरे पार्सल घ्यायचे ना का? बाय बाय. थँक्यू. चला. सामान घेऊन घ्या. हो. तुझ्या हातावर न्यू मेमरी. थोडा सबस्क्राईब आपण देखील. आपली गाडी आहे, तिच्यावरती पार 10 सेंटीमीटर एवढा धुवायचं सर तुम्हाला दिसतोय. सो मी आणि चैतन्य उद्या तिला आम्ही घ्यायला घेऊन जाणार आहे. आम्ही तिथे गेल्यावर पण नक्की तिथे. थँक्यू. आणि आता आपण काय काय सामान घेतो बघूया. ते आपल्या मध्ये घेऊन केले होता, खूप छान. धन्यवाद. ते आपलं सँडविच. तर ही आहे आपली मॅगी. नॉट ओनली द मॅगी, 2 मिनिट्स मॅगी. Are you sure about that? नाही. त्यानंतर आहे आपला राईस. होता घरात, कुठे गेला? हा होता, पण तरी माझ्यात मस्ती म्हणून मी हा आणायलाच लावला ताईला. त्यानंतर आहे आपला फ्राईड राईस मसाला आणि हा आपला मॅगी मसाला. तर आता आम्ही इथं सँडविच पार्टी करणार आहे आणि त्यानंतर आपला फ्राईड राईस करूया. सो लेट्स डू. फ्राईड राईस पटकन झाला पाहिजे. 2 मिनिट्स. विदिन 2 मिनिट्स. दोन 3 वेळा कशाला म्हणते? 3 वेळा कशाला म्हणते? 2. आणि आता आपण इथं सँडविच पार्टी करतोय. सो लेट स्टार्ट द सँडविच पार्टी. चला आता फ्राईड राईस करूया आपण. ओके. सो सगळा घेऊ. तर हा आपण पावशेर जो भात आणले तो आपण सगळा घेऊया. निवडणं हायजीन कळतच आहे, घर बघूनच. नको एवढं पण नको, आपलीच इब्रू जाईल परत. तीच जी आहे ती जाईल. तर आता आपण फिल्टरमधलं पाणी घेऊया. आपण राईस वॉश करून घ्यायचं आहे. मी खूप बेकार दिसत असलो तरी बघा, काय फरक पडत नाही. प्लीज समजून घ्या ही परिस्थिती. आणि हे बघा, हे असे धुवायचं का भात ते यासाठी. कॅमेरा थोडा ह्याच्यावर दाखवलं तरी चालेल. हा, हे असे किडे जे असतात पानचट, यांना काही काम नसतं. मी आले फिरत भातात येतात असे, मी त्यांना बाहेर काढायला धुवून घेऊया भात. सेन्स ऑफ ह्युमर.
स्टील सगळं येते ना. हां, सगळं क्रिया पण येऊ दे. क्रिया पण आले आणि पद पण आले. नाव इट हॅज बिकम क्रियापद. ओके सर, हा एक 30 सेकंद आपण भात भिजवून ठेवूया. तोपर्यंत कुकरमध्ये वगैरे आपण पाणी घेऊ, कारण आपल्याला भात शिजवायला तर लागेल. ते कच्चा आपण खायचा नाहीये, एवढं डोकं सगळ्यांना असतं. अतिशहाणापणा न करता आपण पाणी घेऊया. डुबला पाहिजे त्यात पूर्ण भात. हे आपण खाली ठेवूया. काही बोलणार नाही. हा, यालाच करायला ती काही बोलणार नाही हे ती बोलून सांगते. इथंच कळतंय काय विषय आहे नक्की. विषयाची डेप्थ कळते तशी. आता हा भात आपला बुडेल. आपल्याला भात बनवायचं, खीर नाही. आपल्याला काही आत्ताच ईद झाली होती तेव्हा काय करतात ते शिरकुर्मा, ते नाही करायचं, किंवा तांदळाची खीर पण नाही करायची. तर हा भात खूप झालेला आहे, यातले किडे बिडे सगळे गेलेले आहेत. एकच होता बिचारा सिंगल, आमच्यासारखा एकच सिंगल होता, गेला. नाही, उकळायचं नाहीये पाणी. माय रेसिपी माय स्टाईल. हा, म्हणजे बघा, गॅसवरती न ठेवता आता पण लाज वाटली असेल, एवढं म्हणजे चक्क जीवच दिला असेल. अयो, पाणी लईच झालं. हेच म्हणत होते मी, बट ठीक आहे, कमी करता येतं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि आमचा मॅन इतका परफेक्ट झालाय ना, कुणाला काही बोलूनच देत नाही. ओके, आता पाण्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. थोडंसं घेऊया तरी. प्रोफेशनल खूप. तर एवढा भात राहिला होता, तर हा सगळाच आपण घेऊन टाकूया. ह्यातलंच पाणी घेऊन हे असं करून घ्यावं लागतं, कारण आपण काही फूड वेस्टेज अगेन्स्ट आहे आपण. सो एकही शीत मी ठेवणार नाही आहे, सगळी शीतं गेलीच पाहिजेत आतमध्ये. एकही शीत नाही नाही, ते नुसतं बघायचं. आता मी सांगतो, हे चष्मा जरा, हां, आता मी सांगतो. भात शिजवायला ठेवून या शीतांची गोष्ट सांगतो तुम्हाला. मग सध्या इथं ठेवूया आपण. त्याच्यात ते मॅगी झाली असती. चिकन शिजलं असतं ऍक्च्युली. ते कुठं आहे, कुठं आहे ते? लायटर नाही, ते त्याच्यावर ठेवायचं. आधी लायटरचं गेम टुचुक टुचुक कुठं आहे? हां, इकडे. बरं, आपण हे चालू की ह्याच्यावर झाकण कुठं आहे? तर आता आपण हे झाकण घेऊया. मला आता कळतंय की देवानी स्त्रियांना स्वयंपाक बनवण्याची विशेष कला का दिली आहे. असं काही नाही, संजीव कपूर काही स्त्री नाहीये. बट मोस्ट ऑफ द हा, ओके. तर आता आपण भात आपला शिजायला ठेवलेला आहे. याचा आपण एकच शिट्टी करायची, कारण तो आपल्याला फडफडीत पाहिजे. फडफडीत फडफडीत म्हणजे थोडासा असा टसटसीत आपण म्हणू शकतो, जसं हॉटेलमध्ये जिरा राईस वगैरे. हां, असं मीडियम मीडियम मीडियम. कर. आपला भात बहुतेक सुटलेला आहे, पण तरी एक 5 मिनिटं थांबून आपण उघडूया. तोपर्यंत तुम्ही सामग्री बघून घ्या. एक प्लेट आहे, त्यात आपण भात असा सुट्टा करून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यावर आपण चिंग्स शेजवान फ्राईड राईस मसाला छिडकणार आहे. त्यानंतर कढईत ती फोडणी द्यायची ती वेगळी. आणि हे आपलं परिवार तेल आहे.
परिवार नाही आहे, तेल आहे. परिवार आमचा आहे, हे तेल वेगळं आहे, असं जोक समजून घ्या. तर आधी आपण कांदा कापून घेऊ. जय भवानी, जय श्रीराम. जय भवानी, जय शिवजय. कसं झालंय? ये तर आता हा परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे भाताला आपल्या. खूपच अतिच परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे. हा सुट्टा होण्यासाठी आपण आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊया. मोनाताई इरिटेट झालेली आहे 100%. पहिल्याच दिवशी खालच्या काकांना आपण देऊन घेऊया थोडा. बाकीचं नंतर काढू आपण. आपला भात खूप असं सुंदर प्रकारे झालेला आहे. आपण एक सिनेमॅटिक शॉट घेऊया त्याचा. वाह, क्या बात आहे. तर आता आपला भात तुम्ही बघितलं तसा. आता आपण फोडणी घालूया. त्याआधी आपण यामध्ये आपला फ्राईड राईस मसाला जो आहे तो एकदम स्ट्रीट स्टाईल छिडकून घेऊया. कात्री घेऊया, लई शानपण नको. कात्री कुठं आहे? वाह, एकदम. त्यांना स्पायसी आवडतं म्हणले म्हणून आपण स्पायसी करायचं आहे. एवढ्या वरनं टाकतोय मी, बघा किती वरनं टाकतोय बघा. एकदम प्रोफेशनल संजीव कपूर झाल्याचं फील येतोय मला. शी. तर आपण फोडणी देऊन घेऊया आपल्या. येस. हे कसं गरम असेल, मूर्ख आहे ना. तर आता आपलं हे खूप युनिक असं हतियार आपल्याला मिळालं आहे. ह्याच शस्त्राने आपण आज आपला फ्राईड राईस करूया. कांदा जरा कमी झालेला आहे फ्राईड राईसचा यांनी, मासू दे, चालू शकतो तेवढं. आधी तेल टाकायचं असतं. तर आता आपण तेल टाकून घेऊया यात. आपलं परिवार तेल पास थोडं. तर आता थोडंसं गरम झाल्याचं मला फील येतं. आता आपण हे घालूया त्यात. वा, असं चूम खूप गरजेचा असतो, नाहीतर मूड जातो स्वयंपाक करायचं. तर हे थोडंसं गोल्डन ब्राऊन होतो तोपर्यंत आपण त्याला भाजायचं आहे. झालं नसला तरी आता झालेला आहे म्हणूया, कारण भूक लागली आहे खूप घाण. हा हा हा, क्या बात. थोडासा असा गोल्डनिश कलर आला आहे त्याला. तर आता आपण त्यात आपला जो फ्राईड राईस आहे तो टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता कांदा आपला. कांदा दाखवा जरा जवळ आपला छान कांदा झालेला आहे. हां हां हां, क्या बात. तर आता आपला फ्राईड राईस आपण त्यात टाकून, नाही आधी शेजवान चटणी टाकूया थोडी. आणली कशाला मग. नाही, वरनं टाकायची ना परत. आता थोडा चायनीज गाड्याचा फील येतोय मला, पण ते लाल लाल डोळ्याला दिसायला लागले. देसी फ्राईड राईस म्हणजे इतका पण देसी नको की त्यात कोथिंबिरीची चटणी टाकायची. तर आता हा आपला भात ह्याच्या आत जाणार आहे. आयो, पचका झालेला आहे या ठिकाणी.
बसेल सगळं आय गेस. तो पसरल्यामुळे जास्त वाटतं, नाही जास्त. ते ब्रश पडेल तो. हा आपला भात गेलेला आहे. ही शीतं तुम्हाला वाटतं आम्ही वाया घालवणार आहे? अजिबात नाही. उद्याच्या भातात हे खाणार आहे आम्ही वरण भाताबरोबर. असं जर कोणाला वाटत असेल तर विसरून जा. One eternity later. याची टेस्ट करूया. पहिले आपण करू. चमचा आपल्याला इथे दिसत आहे मला. टाकलेलं नाही. अयो मीठ टाकायचं त्याच्यात. नाही यात असतं मसाल्यात मीठ. अरे भातात नाही आपल्या. वा काय मिठाची गरज नाही. तिखट झालाय. हा आपला फायनली फ्राईड राईस झालेला आहे. सो आता आपण हा ह्याच ताटात काढून घेऊया. तिखट नाही झालेला अजिबात. मी ॲक्टिंग केली थोडीशी. याला चिमटा नाही आता असं कळलंय मला. काय करायचं नक्की? हे मला याद घ्यायचं. आता तुम्हाला मी फायनल डिश दाखवतो डायरेक्ट झालेली. सो हा आपला फायनली राईस तयार आहे. तुम्ही बघू शकता खूपच छान झालेला आहे. सिनेमॅटिक शॉट. वा. तर हा हे घ्या तुमची झोमॅटोची ऑर्डर. रिपीट होती का? उघडा लवकर. टेस्ट करून तुम्ही नेक्स्ट शॉटमध्ये बघा. तर आता आम्ही जेवायला बसतोय. टेस्ट कशी झाली आहे? खूप सुंदर. आपला थँक्यू सो मच. अजून ताट रिकामच आहे तिचं. खाऊन रिकाम आहे. तुम्ही शीतं बघू शकता. लास्ट खाऊन रिकाम झाले तिचं. आणि आता हा सगळा माझा नाही आहे. मी थोडा घेणार आहे ताटात. तर आता आपण सगळे जेवायला आम्ही सुरुवात करतोय. जेवल्यावर भेटू. बाय बाय. गाईज आपलं जेवण झालेलं आहे आणि मी बडीशेप खाल्ली आहे म्हणून असं दिसत आहे. तुम्हाला वाटेल गुटखा खाल्लाय, तसं नाही काही. तर आणि हा मला लॉलीपॉप दुकानात मिळाला होता म्हणून मी आणला. लहानपणी आरपीडी खायचो तो आहे. तर आता हा मी ब्लॉग एंड करतोय. आता आम्ही टबले प्रॅक्टिस करत बसणार जवळपास रात्रभर. आणि प्रतिमा ताईला झोपू नाही देणार आम्ही. सो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा. तुम्हाला जर स्वतःला बोर करून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. अति बोर करायचं असेल तर नक्कीच बेल आयकॉनवरती क्लिक करा. जेव्हा घंटी वाजेल तेव्हा तुमच्या आयुष्यात बोर होईल. बाय बाय. गुड बाय. सी इन द नेक्स्ट ब्लॉग.